महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना एकनाथ शिंदे गट या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात पडलेल्या फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. त्यानंतर 5 डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर रविवारी 15 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर येथील राजभवन येथे 39 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांनी नागपूर येथे पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर सोलापूर शहर काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने नूतन कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, नरहरी झिरवळ आणि दत्तात्रय भरणे यांचा सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, प्रांतिक सदस्य महेश निकंबे, लखन जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.